चलो या मागे आधी काका मागे थोडं मागे सारखं ना राव सगळे थोडं मागे आज वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस विरुद्ध मोर्चा पोहोचलेला आहे। आज वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा पोलिसांनी पोलिसांच्या वतीने साहेबांनी स्वीकारायचे आमच्या वतीने स्वीकारणं मान्य केलेलं आहे। म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले, भारताचा झेंडा, रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार आणि पोलीस आमच्या वतीने ते आरएसएस वाल्यांना गिफ्ट करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं गिफ्ट भारताचा राष्ट्रध्वज हा पोलिसांना देणार आहे। आम्ही तो थोडं मागे दादा हात लावून थोडं मागे सरक ना। अरे हे टाका यार, थोडं मागे घ्या, थोडं मागे दादा दादा इकडे बघा, दादा इकडे बघा। ही दुसरी गोष्ट कॅमेरा मोबाईल आणि तिसरी गोष्ट ते सगळं हे, परंतु आरएसएस आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही, तुम्ही ते पोलिसांना दिलंय, हे तुमच्या मोर्चाचं यश का पाहिजे? हे बघा, तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे। आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आरएसएसचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत, भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत, हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाहीये, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वज आहे। आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता। आणि आमचं जे म्हणणं होतं की आरएसएस संविधान चौकटीत नाहीये, आरएसएस संविधानाच्या चौकटीत नाहीये, आरएसएस हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे। पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही आरएसएसचं ग्राउंडवर जमिनीवरती खोडून काढणं, शेवटच्या माणसाला आरएसएस किती धोक्याचं आहे, आरएसएस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आरएसएस जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणार। आणि आरएसएसवर बंदी घालावी या बाबतीत इथून पुढे कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू। दुसऱ्या बाजूला आरएसएस हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आरएसएसची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू। पुढची रणनीती काय तुमच्या आंदोलनाची आता पुढची? आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का, कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आरएसएसच्या कार्यालयावरती आंदोलन करणे। पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही। औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली। ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं, 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले। आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय, सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली। ही कशासाठी बोलवली गेली, ही कोणासाठी बोलवली गेली, ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे। पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरनं येतं आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते
हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहिलेला आहे. संपलंय का आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. RSSनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून RSSनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय RSSच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो. ह्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागाळातल्या माणसाला जो भरोसा, कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे पुढे तकी आहे. लढे अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू. सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू. पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती. इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं, ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का, त्याची पोच सरकारला देतात का, या कारणावरनं कारवाई करणं. आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत, त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं. पण हे कोणी केलं नाही कारण ह्यांच्यामध्ये ताकद नाही, ह्यांच्यामध्ये हिंमत नाही. RSSची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेलं आहे. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाही किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाही किंवा 15 ऑगस्ट साजरा करत नाही, पण मात्र हे मुळवलकरांचे विचार कालबाह्य झालेत असं पाठीमागे एकदा RSSने जाहीर केलं. ते काहीही बोलू देत. माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मांडतो. जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील, AK-47 असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो, आम्ही अहिंसकवादी आहोत, तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये AK-47 आहेत आणि ह्या मुद्द्यावरती पण माझी भूमिका सेम आहे.